आज आपण पोह्यापासून अगदी झटपट आणि पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहोत। अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होणारा हा नाश्ता आहे। तुम्ही जर डाएटवर असाल तर ही रेसिपी नक्कीच तुमच्यासाठी आहे। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। सर्वप्रथम आपल्याला 1 वाटी पोहे घ्यायचे आहेत। आता हे पोहे आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात। आता यामध्ये पाणी टाकून हे पोहे 2 ते 3 वेळा स्वच्छ असे धुवून घेऊयात। यामधलं पाणी आपण टाकून देऊ आणि हे पोहे एक 5 ते 6 मिनिटांकरता भिजत ठेवूया। 5 ते 6 मिनिटे झालेली आहेत आणि पोहे इथे छान असे भिजलेले आहेत। आता हे पोहे आपण व्यवस्थित असे कुस्करून घेऊया, छान असे मऊसूत बनवून घेऊया। सर्व पोहे अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये थोडंसं एक अर्धा चमचा ते चमचाभर पाणी घालून पुन्हा एकदा हे व्यवस्थित कुस्करून घेऊया, म्हणजे छान एकजीव असे मिक्स होतील। बघा, छान एकजीव असे कुस्करून घेतलेले आहेत। आता यामध्ये घालायचा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेले गाजर, स्वीट कॉर्न म्हणजे मक्याचे दाणे, यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व जिन्नस एकजीव असे मिक्स करून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये कोणत्याही भाज्या टाकू शकता। अगदीच पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। आता याला छान असं बाइंडिंग येण्याकरता 2 चमचे बेसन पीठ घालूया आणि पुन्हा एकदा हे एकजीव असे मिक्स करून घेऊया। बेसन पीठ घातल्यामुळे याला छान असे बाइंडिंग येते। आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालू आणि हे मऊसूत असे आपण बनवून घेऊया। तर हे जे मिश्रण आहे बघू शकता, या पद्धतीचं अगदी मऊसूत असं बनवून घेतलेलं आहे। आता आपण याच्या टिक्की बनवून घेऊया किंवा याचे कटलेट बनवून घेऊया। तुम्ही हव्या त्या आकारामध्ये याचे कटलेट्स बनवून घेऊ शकता। तर बघा, मी ते अशा गोलाकारमध्ये याचे कटलेट्स बनवून घेतलेले आहेत। याच पद्धतीने आपण सर्व कटलेट्स बनवून घेऊया। तुम्ही याचे वडे देखील बनवू शकता। तर बघा, इथे आपले सर्व टिक्की म्हणजेच कटलेट आहेत ते बनवून झालेले आहेत। आता आपण हे फ्राय करून घेऊया। फ्राय करण्यासाठी इथे मी ऑलरेडी एक पॅन गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये अगदी चमचाभरच आपल्याला तेल टाकायचं आहे। आता हे तेल व्यवस्थित असे गरम होऊ देऊ। तेल सर्व पॅनवरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे। आपण या टिक्की शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तुम्ही या डीप फ्राय देखील करून घेऊ शकता, पण तुम्ही डाएटवर असाल किंवा जास्त पौष्टिक खायचं असेल तर डीप फ्राय न करता शॅलो फ्रायच ऑप्शन निवडा। टिक्की टाकून घेतल्यानंतर मी तव्यावरील पॅनवरील तेल सर्वत्र गोलाकार असे पसरवून घेत आहे, म्हणजे सर्व कटलेट्सना ते तेल लागेल। आता एका साईडने हे कटलेट छान असे भाजलेले आहेत, पलटी करून घेऊ आणि दुसऱ्या साईडने देखील हे छान असे आपण भाजून घेऊयात, म्हणजेच शॅलो फ्राय करून घेऊयात। तुमच्याकडे जर असा खोलगट पॅन असेल फ्राय करण्यासाठी तर तो वापरला तरी देखील चालेल। दोन्ही बाजूनी इथे आपले कटलेट छान असे भाजलेले आहेत। बघू शकता, दिसायला देखील अगदी सुंदर दिसत आहे। यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या वापरल्यात, त्यामुळे हे अधिकच पौष्टिक आणि उत्तम आहे। तेलाचा देखील यामध्ये वापर आपण अगदीच कमी केलेला आहे, त्यामुळे ही रेसिपी नक्की बनवून बघा। नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी देखील तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा। यामध्ये आपण सोडा, इनो अजिबात वापरलेला नाही, मिक्सरचा देखील वापर केलेला नाही, तसेच अगदी चमचाभर तेलामध्ये ही रेसिपी झालेली आहे। तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनेलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान अशा भन्नाट आणि नवीन रेसिपीमध्ये।